आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मग वाघ लागल्या म्हणे काय पळायलाच. आणि मला आधी एक सांगा, त्या कामिनीच काही विचार आहे का नाही? नाही डोसक्यात उगाच काहीतरी घेऊन पाऊल उचलला असा तर त्या बिचारीनं काय करायचं हो? हो दुर्गाबाई, तुम्ही ना मास्ती लई शिकवाय जाऊ नका. आम्ही जे काही करतो ते लई दूरदृष्टीनं. तुमच्या डोसक्यात शिरायला लई जन्म घ्यावे लागतील तुम्हाला. हे बघा, मला एवढंच सांगायचंय का काही बी करताना एक ध्यानात ठेवा का ती अक्षरा आपली शत्रू आहे. अवघाला तिचा पोळ का न ग, आधीच डोसक्यावर मिरायलाही वाटून झाल्यात, त्यात अजून काही नका. वय पर आता म्या काय सांगतो ते नीट ध्यान देऊन ऐक. म्या अक्षराला समज समजवलंय आणि हे समज मिटलंय. आणि सुंदरचं लगीन अक्षरा संग झालं तर त्यात आपला फायदाच आहे. आता हे काय भलते शिरलं डोसक्यात म्हणजे अगं यात आपण यशस्वी झालो तरी आपला यात फायदाच आहे. गप वहिनी साहेबांची कायमची मर्जी आपल्यावरती राहील. मग बघ त्या यशवंताला ना उर्वशीला कशी पळता बुई करतो ते. पुण्यांदा बाप जन्मात सूर्यवंशीच्या नादाला नाही लागायचे. तो आली लगेच पळत पळत मला शिकवायला. तू जा ग बाई, तू तुझी काम कर, मी बघतो काय करायचं ते. जा म्हणलं नव. मला काय करायचंय ते मी बघतो. काय करू आणि या संकटातून बाहेर कशी पडू, काहीच सुचत नाहीये. नुसता मनस्ताप झालाय. काका तुम्ही जरा आत येऊ का? अहो विचारताय का, या ना बस. नाही ते समजा राहू दे. काय ग तुला विचारत असं वाटतं? नाही तसं काही नाही, जरा डोकं जड झालंय. वय पण त्याच्यावर काय औषध शोधलं का नाहीस? गोळी घेते. गोळी खाऊन बरी होणारी डोसकी दुखाय हाय वही नाही. आमासनी ठाव आहे तू सुंदरानं वहिनी साहेब याचाच विचार करत असणार. अगं वहिनी साहेब जीव द्यायच्या गोष्टी करतायत. आमासनी ना या ऐकवत बी नाही बघ. अगं वहिनी साहेब आमच्यासाठी काय आहेत ना ते आमासनीच ठाव. अगं या घराचा आधारस्तंभ आहेत त्या. त्यांच्या छत्रछायेखाली आम्ही तर सुखात राहतो. त्यामुळं मी तुझ्याकडे एक विनंती करा आलोय. हे बघ हे समज थांबवणं आता तुझ्याच हातात आहे. अक्षरा मी तुझ्या पुढे हात जोडतो. हे बघ तू काय बी कर पर वहिनीसनी त्यांचा निर्णय बदलाय भाग पाड. काका मला तुमच्या भावना कळतायत, पण या सगळ्यात माझा विचार कोणीच करत नाहीये. अक्षरा हे बघ आमासनी तरी वाटतंय की तू सुंदर संग बोलाय पाहिजेस. काय बोलू, त्यांच्याशी माझं सगळं बोलून झालं, ते ऐकायलाच तयार नाहीयेत. मी त्यांना किती समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा हट्ट ते काही सोडत नाहीयेत. अगं वय ग, अरे बघ
तू काय बी करून त्याला त्याचा निर्णय बदलाय भाग पाडाय पाहिजेस, कारण आता वहिनींचा जीव जास्त महत्वाचा आहे. मला पटतंय तुमचं, पण आता ह्या सगळ्यावर मला मार्गच सापडत नाहीये. आणि ए बघ अक्षरा, मी काय म्हणतोय, वहिनींचं असणं या घरासाठी किती महत्वाचं आहे हे तुला बी ठाव आहे. अगं त्यांच्या पगारात समजा कारभार कसा चालवायचा याचा विचार केला ना तरी माझा हात पाय गळा लागतंय बघ. तुर्तास सुंदरला काय बी सांगून पटून दे आणि त्याचा निर्णय त्याला बदलाय भाग पाड बस. आणि हे समज फक्त तूच करू शकतेस बघ. नजर झाली आधू, चोराला म्हणतेस साधू. काय करावं आता, ह्याचं आणि काय डाव चालला आहेत. पर ह्यो हिच्या पार्टीमध्ये का गेला असेल. नाही नाही नाही, उर्वशी आता ही वेळ हातची घालवून चालणार नाही. रात होत आली आहे आणि आता गाडा बी भरत आला आहे. तर ही दोघं बाहेर पडली तर गाडा फुटणार. अगं अक्षरा, जरा विचार कर. अक्षरा, अगं वहिनींनी काय काय केलं तुझ्यासाठी. स्वतःच्या पोरीसारखं सांभाळलं, तुला जीव लावला. आता तुझी वेळ आली आहे तर तू त्यांच्यासाठी काय नाही करणार होय. अगं अक्षरा, अगं म्याच सांगतोय म्हणून तरी सुंदरशी आहे का, शांतपणे बोल. त्याला विश्वासात घे. हो, मी छोट्या मालकांशी बोलायचा प्रयत्न करते. आता हा एकच पर्याय उरलाय. चल. बाहेर न लावलंय कोणीतरी दार.
दार कोणी लावलंय? अरे कोण आहे का तिथं? कुणी आहे का बाहेर? दार उघडा. अरे कोणी आहे का तिथं? फटाका कोण वाजवायला लागले आता? प्लीज दार उघडा. कोण आहे बाहेर? दार उघडा प्लीज. काका, मी खिडकी उघडी का बघते. हा जा बघ. खिडकी बंद आहे. अरे काय चाललंय का इथं? कशाचाच ताळमेळ लागेना झालाय. आता काय करायचं आपण? समज संपलं. अगं तिथं वहिनी एकटाच येते ना. काका साहेब, विचार करायला वेळ तरी मिळू देत. आधीच आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अगं पण आता विचार करून काय होणार आहे? अगं तिथं लवकरात लवकर पोचायला पाहिजे आपल्याला. माझ्या ना डोसक्याचा समजा भुगा व्हायला लागलाय आता. तुम्ही असे पॅनिक होऊ नका ना. त्यांनी काहीच साध्य होणार नाहीये. आपल्याला काहीतरी करायला हवंय आता. आणि या परिस्थितीत जर काही विपरीत घडलं ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. पण करायचं काय आता? मी मॅडमना फोन करून बघते. फोन कर. अक्षरा, ही आता कशापायी फोन करते आहे? काय करू? फोन उचलू का? नाही नग. काय झालं? फोन कट केला. मला खूप टेन्शन आलंय. अरे देवा, आता काहीच सुचत नाहीये मला. थांब, म्या वहिनीसनी फोन करतो. मी छोट्या मालकांना फोन लावून बघते. हा. वहिनी, फोन उचला वहिनी.
फोन उचला हो. छोटे मालक फोन का उचलत नाहीयेत? हॅलो वहिनी. बोला भाऊजी. वहिनी हे बघा, भावनेच्या भरात उगाच चुकीचं पाऊल उचलू नका. अहो आम्हा समजेस तुमची गरज आहे हो. आमचा निर्णय झालाय भाऊजी, आता मोडता घालू नका. वहिनी वहिनी हे बघा, ऐका माझं. आमासनी माहिती आहे तुम्ही लई दुखावला गेलाय सर. पर जरा शांत व्हा, जरा विचार करा. आता विचार करण्यासारखं काय राहिलंय भाऊजी? माझ्याकडे काही मार्ग आहे? अहो वहिनी हे बघा, अहो समधी जण मार्केटमध्ये बोलतात तुम्ही म्हणजे वाघीण. लई खमक्यात तुम्ही वहिनी. अहो कुठल्या बी संकटाला तुम्ही हसत हसत तोंड देता. आणि आता आता लागली आई फोन करायला. लई शहाणी झाली आहे. काय बाय सांगत असती मला. आता मी ऐकतोय होईच. चा आता अजिबात नाही ऐकणार मी. छो पातूर ही माझ्या संग लग्नाला तयार होत नाही. तो पातूर बस अशीच रिंगा वाजवत. मी नाही उचलणार फोन. छोटे मालक फोन उचला. छोटे मालक, आता जर तुम्ही फोन नाही उचललात ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. फोन उचला. हॅलो, हो तुम्ही फोन का नव्हता उचलत? हो समोरचा इतका वेळ तुम्हाला फोन करतोय, काहीतरी इमर्जन्सी असेल म्हणून फोन करतोय ना, एवढंही कळत नाही तुम्हाला? हे बघा, लय नाटकं नकोत इमर्जन्सीची. आम्ही तुमच्या बोलण्याला भुलणार नाही. तुम्ही किती बी समजावलं तरी आम्हासनी जे करायचंय तेच आम्ही करणार. तुम्ही फक्त तेवढंच डोक्यात ठेवा, इथे घरात काय चाललंय त्याचा विचार करू नका. घरात काय झालं आहे? घरात छोटे मालक, मॅडम. मॅडम, आई काय झालं आईला? आई अरे सुंदर थांब. सुईत अडकलं धाग, त्यात वाघ लागला माग. कसा गुंता सुटायचा सांग? मामी बाजूला हो. अरे ओय सुंदर, बरं असं पळत कुठे निघालायस तू? अगं मामी लय गडबड आहे बघ. जाऊ दे बाजूला हो. सुंदर, मामीला बी नाही सांगणार? अगं येळ नाही आहे माझ्याकडं. जाऊ दे मला. अरे असं झालंय तरी काय? मामी अगं आई झोपेच्या गोळ्या खाऊन जीव द्यायला निघाली आहे बघ. मामी तू हसतीस काय? तुला ही समजी चेष्टा वाटायली होय? अगं तिथं माझी आई. अगं, किती म्हणा तू सुंदर. हा शांत हो, असं काही बी होणार नाही. ताई खरंच जीव देणार नाहीत, त्यांनी फक्त भीती घातली. म्हणजे तुला काय म्हणायचंय?
आई हे समज मुद्दाम करायला होय हा मामी काय बी काय बोलायली आहेस आई हे समज मुद्दाम का करल आणि कुणाला भीती घालायची आहे तिला अक्षरानं लग्नाला होकार द्यावा म्हणून त्यांनी तिला तसं सांगितलंय की तू होकार दे नाही मी गोळ्या खाईन म्हणून. पण त्या खरंच जीव देणार नाहीत, त्यांनी फक्त भीती घातली. भाऊजी सुंदरला तुमच्या पदरात टाकून जाते, त्याची काळजी घ्या.